ज्या पेपरची आपण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होतो तो शेवटी पेपर आपला झाला. मित्रांनो, राज्यसेवा जेव्हापासून डिस्क्रिप्टिव्ह झाली तेव्हापासून म्हणजे खरं तर ज्या पेपरची सर्वाधिक भीती किंवा ज्या पेपरची सर्वाधिक उत्सुकता विद्यार्थ्यांना होती ती म्हणजे एथिक्स. कारण हा विषय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नवीन आहे, युपीएससीला तो आहेच आहे. पण युपीएससीचे पेपर बघून युपीएससीचे एकूण जी काही काठिण्य पातळी आहे ती पाहून बऱ्याच मुलांना नको रे बाबा, काय कुठल्या गावाला आपण जायचं, त्यापेक्षा नकोच गेलेलं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी राज्यसेवेकडे वळायचंच बंद केलं. पण ज्या विद्यार्थ्यांनी मात्र जिद्द सोडली नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आपलं स्वप्न हे गाठायसाठी प्रयत्न केले त्या विद्यार्थ्यांना मात्र हे कळून चुकलं की नाही, आपण हा जर पेपर पाहिला तर येस, आपण जो घेतलेला निर्णय आहे तो अतिशय योग्य होता. मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय जो नुकतेच राज्यसेवा मुख्य परीक्षा जी सुरू आहे त्यातला जो एथिक्सचा पेपर सध्या पार पडला, त्या एथिक्स पेपरची काठिण्य पातळी कशी आहे, दुसरं एथिक्स मध्ये नक्की काय विचारलेलं आहे, तिसरं प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पुढे कशी तयारी केली पाहिजे. येणाऱ्या 26चा अटेम्प्ट असेल किंवा 27चा अटेम्प्ट असेल, या विद्यार्थ्यांनी नक्की काय करायला पाहिजे याच्यावर आपला संपूर्णपणे इथे भर असेल. ठीक आहे, तेव्हा सुरुवात करूयात आपल्या ह्या विश्लेषणाला. मित्रांनो, एकूण जर बघितलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुन्हा एकदा हे ठासून त्या ठिकाणी सांगितलंय बघा. जर तुम्ही अगदी एसएच्या पेपर पासून बघत आला असाल तर तुम्हाला हे दिसेल की पदोपदी प्रत्येक ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राचा टच या सर्व पेपरना दिलेला आहे. म्हणजेच जे तुम्ही जर सिलेबस बघितला ना तर सिलेबसमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात असा मुद्दा येतो. आता एथिक्स मध्ये काय आहे, पेपर 1 2 जीएस हिस्ट्री जॉग्राफी मध्ये आपल्याला सहज कळतो की भूगोलामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल काय अभ्यासायचा आहे, एथिक्स मध्ये काय अभ्यासायचं, एथिक्स मध्ये महाराष्ट्र कसा येणार आहे. पण तो त्यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे की महाराष्ट्राचा टच कसा असेल. आणि म्हणून एथिक्सचा जर आपण अभ्यास करत असू, बेस हा युपीएससी आणि एमपीएससीचा सेम आहे, परंतु तो करत असताना महाराष्ट्राचा विशेष संदर्भ कसा द्यायचा हे या पेपर मधून आपल्याला कळतं. कसं ते आपण पाहूयातच. पण सर्वप्रथम बघा, एकूण जर बघितलं तुम्ही तर युपीएससी प्रमाणे पेपर आहे का, तर हो, जवळपास त्याचं स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे सेक्शन 1 हा थेअरीचा आहे, सेक्शन बी केस स्टडीजचा आहे. आणि बरं, हे अगोदर पण त्यांनी आपल्याला सांगितलंच होतं, त्यांनी आपलं एक स्ट्रक्चर दिलं होतं, त्यात कुठलाही बदल नाहीये, दोन्ही पेपर सेम आहेत. पण काठिण्य पातळी बघाल तर संकल्पना आणि वेळेचं अचूक नियोजन हे युपीएससी प्रमाणेच आहे. संकल्पना डिमांडिंग आहेत, म्हणजे आयोगाने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा प्रश्न जे विचारलेले ते संकल्पनांभोवती विचारलेले आहेत. कारण हा पेपरच तसा आहे ना, हा पेपर जो आहे हा इन्फॉर्मेटिव्ह नाहीये, हा पेपर हा अनालिटिकल आहे, विश्लेषणात्मक आहे. ज्याला संकल्पना खूप चांगल्या प्रकारे समजल्या त्याला ह्या पेपरमध्ये खूप चांगल्या प्रकारे लिहिता येतं, मार्क्सही मिळवता येतात. हा पहिला मुद्दा. दुसरा तो म्हणजे वेळेचं अचूक नियोजन. जेवढे विद्यार्थी आतापर्यंत येऊन भेटून गेलेले आहेत मित्रांनो, ज्यांनी हा पेपर लिहिलाय, त्या सर्वांचं म्हणणं एकच येत आहे, ते म्हणजे सर पेपर कव्हर नाही झाला, पेपर कव्हर नाही झाला. पेपर काही जणांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला, क्वालिटी मेंटेन नाही झाली. मित्रांनो, एथिक्सच्या पेपरमध्ये ही सर्वात मोठी अडचण आहे. ती आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी दोन कामं करणं गरजेचं आहे. एक म्हणजे आपलं रिव्हिजन खूप चांगलं पाहिजे आणि दुसरं लिखाणाचा सराव खूप चांगला पाहिजे. महाराष्ट्र कुठे येतो ते बघूयात. प्रश्नामध्ये ठिकठिकाणी त्यांनी महाराष्ट्रातील समस्या, ग्रामीण वास्तव याचा थेट वापर केलेला आहे. कसे प्रश्न आपण बघूयात. दुसरा, दिल्लीच्या काही नोट्स त्यामुळे फक्त आपण वाचल्या, टेलिग्रामवरती तुम्हाला अनेक ठिकाणी दिल्लीच्या नोट्स सहज उपलब्ध होतात, पायरसी, पण ते सगळे वाचले आपण आणि पाठांतर करून गेलो तर पेपर सुटेल याची बिलकुल शक्यता नाही. आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र एमपीएससी करताना महाराष्ट्राचा टच, महाराष्ट्राची संदर्भ हा देणं गरजेचंच आहे. जागतिक सिद्धांताबरोबरच त्यांनी स्थानिक परिस्थितीला त्यांनी जोड दिलेली आहे. म्हणजे अगदी चैत्राम पवार सर यांच्याबद्दल जो प्रश्न विचारलेला आहे तो हे दाखवतो की आपण जागतिक स्तरावरचा करूयातच अभ्यास, पण मातीची नाळ सोडू नका, आपल्या मातीची नाळ सोडू नका. आपल्या महाराष्ट्रात आपल्याला काम करायचंय, आपल्या महाराष्ट्रातली लोक आपल्याला आणि त्यांची नैतिक जे जीवन आहे, ते उपदेश आहे, ते आपल्याला माहिती असले पाहिजे. आणि म्हणून ही दिशा लक्षात ठेवा बरं का, ही दिशा लक्षात ठेवा. हे सगळं दिशेबद्दल मी बोलतोय, हा पहिला मुद्दा. दुसरा, त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर या परीक्षेमध्ये एक धक्का तंत्र विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं, वाटतंय सुद्धा, अरे याच्यामध्ये 2-2 मार्कांचे प्रश्न आहेत. मित्रांनो, एमपीएससीने मात्र जेव्हा आपल्याला स्ट्रक्चर दिलं होतं ना तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की 2 मार्कर ह्या परीक्षेमध्ये असणार आहेत. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे तो 2 मार्कर आहे. जर तुम्ही बघाल ना तर ह्या प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा, इथे तुम्हाला दिसेल की आयोगाने काय केलंय, हा पहिला प्रश्न क्रमांक 1 बघा. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 1 2 3 4
ओके, आणि आणखी खालती 5 आहे. सो जवळपास 2 मार्कांचे 5 प्रश्न त्यांनी 10 मार्काला विचारलेले आहेत आणि हे 2 मार्कर आहेत. अरे बरं, हे सगळ्यात चॅलेंजिंग आहे बरं का, हे सगळ्यात चॅलेंजिंग आहे. म्हणजे ह्या जो प्रश्न आहे नैतिकतेचे सार, निर्धारक आणि परिणाम याच्यावरती लिहायचं म्हणलं तर तुम्ही अख्खं जवळपास 1000 शब्द लिहू शकता. एवढा मोठा टॉपिक आहे, पण लिहायचा आहे तो फक्त 2 मार्काला. इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे, ब्रॅव्हिटी, संक्षिप्तपणे, थेटपणे, नेमक्या पद्धतीने आपल्याला ते लिहिता येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सराव महत्वाचा आहे. एका बाजूला तुम्ही वाचन, रिव्हिजन, पण दुसऱ्या बाजूला सराव करणं, फीडबॅक घेणं आणि त्याला कसं इम्प्रोव्हाइज करता येईल तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही यातला प्रत्येक टॉपिक बघा, खासगी आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकतेतील फरक स्पष्ट करा. अहो, हा फरक स्पष्ट करण्यासाठी आपल्याला तिथे भला मोठा टेबल आणि त्याचं बरोबर विश्लेषण करता येऊ शकतं. पण मग याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन करत बसलो, याच्यामध्ये आपण कन्क्लुजन लिहित बसलो तर मेन गाभ्याला कधी जाणार? त्यामुळे 2 मार्काचा जो प्रश्न आहे त्यात कुठल्याही प्रकारे आपल्याला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन करायचंच नाहीये. थेट जे विचारलंय तिथे जाऊन उत्तर लिहून पटकन बाहेर पडायचंय. पण हे लक्षात येते का तुम्हाला की युपीएससी पेक्षा कसा पेपर वेगळा आहे? युपीएससीला 2 मार्कर नाहीयेत, एमपीएससीला 2 मार्कर आहेत. मग त्याचं या पद्धतीने तयारी करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि हा 5वा, नैतिकता अभ्यासक्रमात केस स्टडी पद्धतीचा वापर का केला जातो? म्हणजेच काय की हा जो प्रश्न आहे मित्रांनो, केस स्टडीचा वापर का केला जातो? तुम्हाला फक्त तुमच्या सिलेबस, जर तुम्हाला सिलेबस माहिती असेल तर त्यामध्ये बघा त्यांनी फक्त खालती एक शब्द दिलेला आहे. काय? याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की वरील समस्यांवरील घटना अभ्यास. पण त्यांनी 2 मार्कर त्याच्यावरती विचारलेला आहे. तो म्हणजे की घटना अभ्यास करायचा का? घटना अभ्यासवर प्रश्न पुढे आहेत, ते वेगळाच भाग आहे. पण घटना अभ्यास का करायचा? का महत्वाचा असतो? हे म्हणजे यातून तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे? यातून पहिला टेक अवे हा आहे की आपल्याला सिलेबस आणि सिलेबसचा प्रत्येक मुद्दा याच्यावर आपली थॉट प्रोसेस झाली पाहिजे की हे काय आहे, कशासाठी दिलेलं आहे, हे सगळं लक्षात घ्या. आणि म्हणून पेपर आपला जो आहे तो वाटतो तेवढा सोपा नाहीये. येथे काय म्हणतात ते येथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नव्हे, असं संत तुकाराम महाराज जे म्हणतात ना, तो प्रकार आहे. म्हणजे काय, येथे पाहिजे जातीचे, जातीचे म्हणजे काय, कष्ट करणारा, ज्याने आपलं समर्पण केलेलं आहे त्या पेपर भोवती, त्या पेपरच्या प्रती, तसा विद्यार्थी त्यांना पाहिजे. आपला दिल्लीच्या नोट्स उचलल्या आणि वाचला आणि घर 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 लिहून आलो, बिलकुल नाही. कॉपी कॅट जमणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात असू दे. ओके, चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. मग हे जे 2 मार्कर आहे त्या 2 मार्करचा विचार जर केला तर 10 मार्काचा प्रश्न हा सगळ्यांना अपेक्षित आहे. पण त्यांनी काय विचारलं, 2-2 मार्कांचे 5 प्रश्न विचारले आणि ह्या 2-2 मार्कांचे 5 प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना लेखन कौशल्य, संकल्पनात्मक जी काही स्पष्टता आहे ती तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपली उत्तरे कशी असली पाहिजेत ना, पाल्लालिक ती कशी असायला पाहिजे, कीवर्ड्स भोवती जे काही शब्द आहेत, जे एथिक्सचे शब्द आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी लिहिता आले पाहिजेत. त्याच्या आधारे आपल्याला जे काही किती मार्कांचं बघा, 2 मार्कांचं आहे. 10 मार्काच्या प्रश्नाला 150 शब्द लिहायचे असतात, 150. इथे 5 आहेत, बरोबर आहे का? तर 5 ते 15, 30 शब्दात तुम्हाला उत्तर लिहायचं. 30 शब्दात उत्तर लिहायचं. 30 शब्दामध्ये तुम्हाला निर्धारक, त्याचे सार आणि त्याचा परिणाम कसं लिहिणार सांगा मला. येते लक्षात तुमच्या? आणि म्हणून ते चॅलेंज आहे की एवढं सगळं माहिती खूप आहे, पण लिहायचं कसं, मांडायचं कसं? ओके, ही अडचण येते. पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे एमपीएससीने जो आणखी एक मास्टर स्ट्रोक आहे, जो षटकार लावलाय, तो आणखी एक लावलाय, तो म्हणजे चालू घडामोडीशी संबंध. मित्रांनो, संबंध पेपर मध्ये चालू घडामोडीशी त्यांनी जोडलेला आहे सगळीकडे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल तंत्रज्ञान हा त्यांचा सगळ्यात फेवरेट आहे. याच्यावरती जवळपास 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स मध्ये एआयचा वापर आणि त्याचबरोबर जे अल्गोरिदम असतात त्या अल्गोरिदम मुळे काय बायसेस म्हणजे पक्षपात, महिलांच्या प्रती असेल, काही जातीच्या संदर्भातला पक्षपात असेल, हा तुम्ही कसा डील कराल, त्यामुळे कोणते नैतिक प्रश्न उपस्थित आहेत, तंत्रज्ञान. आणखी याच्यावरतीच एक प्रश्न त्यांनी विचारलाय सोशल मीडियाचा सुद्धा, की जो तंत्रज्ञानासंदर्भात महत्वाचा आहे. दुसरा पॉलिसी आणि इकॉनॉमी म्हणजे धोरण आणि अर्थशास्त्र. जवळपास बघा एक अख्खा प्रश्न, मोठा प्रश्न त्यांनी या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 त्याच्यामध्ये एक महत्वाची योजना घोषित करण्यात आली होती मेडिकल टुरिझम बद्दल. त्या मेडिकल टुरिझम योजनेचं नैतिक स्वरूपामध्ये विश्लेषण करा म्हणून सांगितलंय. म्हणजे काय, आता आपल्याला इथून पुढे काय टेकावे आहे, पुढचा टेकावे तो म्हणजे इथून पुढे आपण जी काही योजना वाचू भारत सरकारची, महाराष्ट्र शासनाची, त्या योजनेबद्दल इन्फॉर्मेशन वगैरे वगैरे तुम्ही काढाच, पण अरे याच्यामध्ये नैतिक मुद्दे कोणते इन्व्हॉल्ड आहेत हे सुद्धा तपासा. अगदी त्याच पद्धतीने तंत्रज्ञानामध्ये जर काही वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडत असतील, जसं की फॉर एक्झाम्पल आता अँथ्रोपिक नावाच्या कंपनीचा जो
पुढचं व्हर्जन आहे बघा त्याचं, मायथॉस नावाचं, त्याने धुमाकूळ घातला. अगदी भारत सरकार त्याबद्दल काय आहे, एन्झायटी आहे भारत सरकारला, चिंता वाटतेय. काल परवाच माननीय ज्या आपल्या अर्थमंत्री आहेत त्यांनी बैठक घेतली आणि ओपनली सांगितले की आम्हाला याच्याबद्दल काळजी वाटते. मग याच्यामुळे काय नैतिक प्रश्न उद्भवू शकतात, तर त्याच्याबद्दल आपण लगेच काय करायचं, विचारायचं स्वतःला, आणि मग त्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व कुठले मुद्दे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करायचा. नाही जमलं शिक्षकांना सांगायचं, पण हे करावं लागेल. चालू घडामोडीशी आता आपल्याला जोडून त्याच्यात कुठले कुठले नैतिक मुद्दे इन्व्हॉल्व आहेत हे बघावं लागेल. ओके, पुढचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय संबंध. सध्या आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिकीकरणानंतर आपण सगळे एकत्र आहोत आणि जागतिकीकरणामुळे काय होतंय, जगाच्या पाठीवर कुठेही काही झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्यावर होतो. फॉर एक्झाम्पल, मागे रशिया आणि युक्रेनमध्ये खूप दिवसापासून अजूनही युद्ध सुरूच आहे, त्याचा थेट परिणाम आपल्यावरती होतोय. कुठले, जसं की सूर्यफुलाचं तिथे सर्वात जास्त उत्पादन होतं, गव्हाचं होतं, आपल्यावरती थेट परिणाम आहे, आपल्या तेलावरती परिणाम होतोय. बरं, हेच नाहीये, पण याच्यामध्ये नैतिक मुद्दा म्हणजे काय, आपले तरुण त्या ठिकाणी भाडोत्री सैनिक म्हणून वापरले जातात, तो वेगळाच मुद्दा आहे. म्हणजे मनुष्याचा तुम्ही साध्य नाही तर साधन म्हणून वापर करताय, नैतिक मुद्दा. आता तसाच मुद्दा बघा इकडे इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आहे. इथे काय केलं गेलंय, ज्या पद्धतीने मानवी अत्याचार आहेत, म्हणजे 2,500 लोक मारलेत इस्रायलची हमासने, आणि त्याचा बदला म्हणून याच इस्रायलने या गाझापट्टीमध्ये मात्र लाखोवर लोकांना मारलंय, कितीतरी मुलांना अनाथ केलेलं आहे. तर ही जी ह्युमन ट्रॅजेडी आहे, ही ह्युमन ट्रॅजेडी म्हणजेच काय, की मानवतेचं हे जे संकट आहे, या संकटाला कुठंतरी सांभाळणं, त्याचं रक्षण करणं आणि सोडवणं आणि माणसांचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे ती आंतरराष्ट्रीय संस्थांची आहे. त्यापैकीच एक आहे UN, आणि त्यापैकीच एक आहे पीस कीपिंग फोर्सेस, आणि त्यापैकी भारत हा सर्वात मोठा त्याचा काही कॉन्ट्रीब्युटर आहे. आणि म्हणून आपल्याला हा प्रश्न त्यांनी विचारला की संयुक्त राष्ट्राचं जे रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट ही जी संकल्पना आहे ती काय आहे. म्हणजे कळलं का तुम्हाला की चालू घडामोडीमध्ये त्यांनी कसं अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते भारत, महाराष्ट्र अशा सगळ्या बाबी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे चालू घडामोडी आणि एथिक्स याला खूप महत्व आहे, हे लक्षात असू दे. ठीक आहे, आपला पुढचा टेकअवे घेऊयात. पुढे चला, पुढचा मुद्दा त्यांनी काय केलंय बघा, हायपर लोकलायझेशन. म्हणजे काय, जागतिक विचार स्थानिक अंमलबजावणी या स्वरूपात त्यांनी मांडणी केली. म्हणजेच काय, की तुम्हाला परीक्षेमध्ये जे विचारवंत आहेत ते विचारवंत तुम्हाला त्यांनी थेट नाही विचारले, म्हणजे थेट तुम्हाला कांट विचारले. कांट आणि जो उपयुक्तवाद आहे त्यांच्या संदर्भात मुद्दा येतोय. जस्टिसची जी संकल्पना आहे ती जॉन रॉल्सची संकल्पना किंवा अगदीच सर्वच विचारवंतांनी ती मांडलेली आहे, अगदी त्या अरिस्टॉटल पासून पाहायला मिळते. पण थेट त्यांची नावं आहेत का? नाही, नावं नाही आहेत. त्यांनी काय केलंय की ह्या विचारवंतांचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे, त्यांचे विचार तुम्हाला माहिती असले पाहिजेत, पण त्याचं ऍप्लिकेशन कुठे करा, महाराष्ट्रात करा. तुम्ही महाराष्ट्रात अधिकारी होणार आहात ना, तर तुम्हाला ते जमतंय का सांगा आम्हाला. हा पुढचा आपला टेकअवे आहे की आम्हाला विचारवंत माहितीच असले पाहिजे, पण त्याची काय केली पाहिजे, आम्ही सतत त्याला अप्लाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की महाराष्ट्रात जे घडतंय त्याचं काय. इथे जे काही भोंदू बाबा आहेत त्या भोंदू बाबांना आम्ही बळी पडतोय. एक प्रगत महाराष्ट्र, एक सुधारित महाराष्ट्र, एक विकसित होऊ पाहणारं महाराष्ट्र बळी पडते. काय काय पाठीमागे कारण आहेत हे आपल्याला विचारवंतांच्या आधारे सांगता आलं पाहिजे. त्यात कुठले नैतिक मुद्दे उपस्थित आहेत हे करता आलं पाहिजे. म्हणजेच काय, हायपर लोकलायझेशन हे पुढचं टेकअवे आहे. म्हणून काय करा, इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारचा एखादा विचारवंत अभ्यासाल ना, त्या विचारवंताचा लगेच काय करायचं, महाराष्ट्रात मी ह्याला कसं जोडू हा विचार करायचा, हा लगेच तिथे स्वतःला प्रश्न विचारायचा. ओके, सो तेही सांगता येईल. उदाहरणार्थ बघा, महाराष्ट्रातील संवेदनशील ग्रामीण भागातील जातीभेद, गृहनिर्माण योजनेतील संघर्ष हे त्यांनी केस स्टडी मध्ये तुम्हाला विचारलंय की इथे तुम्ही असता तर तुम्ही कसं सोडवलं असतं. मग ते सोडवण्यासाठी पुन्हा आपल्याला त्या विचारवंतांकडे जाऊन त्यांचे कीवर्ड, त्यांचे काही जे सांगितलेले नमुने आहेत किंवा मार्ग आहेत ते घेऊन आपल्याला इथे प्रश्न सोडवणं गरजेचं ठरतं. पुढचा, स्थानिक पातळीवरती त्यांनी पद्मश्री चैत्राम पवार, ज्यांना पद्मश्री मिळाला 2025 मध्ये, आणि अतिशय तळागाळातून ग्रासरूट लेवलला काम करणारे सर आहेत की ज्यांनी एकूणच जे बारपाडी नावाचं गाव आहे त्याला पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं होतं. त्यांच्यावरती पर्यावरणीय नीतीशास्त्राच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का, त्यांनी युटिलिटेरियनिझम म्हणजे उपयुक्ततावाद जेरेमी बेंथम आणि मिल्सचा तोही विचारलेला आहे, आणि पद्मश्री चैत्राम पवार सर यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर हे काय आहे, ग्लोबल टू लोकल ही ती रेंज आहे, ती आपल्याला जपली पाहिजे, जपता आली पाहिजे. ओके, सो त्याच्याबद्दलही. आणि पुन्हा एकदा याच्यातून आणखी एक की टेकअवे कोणता आहे बघा, की महाराष्ट्रामधून इथून पुढे ज्या ज्या लोकांना काही महाराष्ट्र भूषण मिळेल, ज्या ज्या लोकांना महाराष्ट्रातून काही इतर महत्वाचे पुरस्कार मिळतील, किंवा राष्ट्रीय स्तरावरती ज्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण मिळेल, भारतरत्न मिळेल किंवा साहित्य पुरस्कार मिळतील. मित्रांनो, त्यांच्याबद्दल लगेच आपण काय करायचं, एक नोट तयार करून ठेवायची की याला मी एथिक्स मध्ये कशा पद्धतीने बघू शकतो. ठीक आहे, ही पुढची दिशा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येऊ शकते. पुढे मुद्दा 3 प्रमुख आवडते विषय बघा आपल्याला आयोगाचे या पेपर मधून दिसतात. पहिला कुठला दिसतो? तंत्रज्ञान, सत्य आणि समाज, टेक्नॉलॉजी, ट्रुथ आणि सोसायटी, हा पहिला आहे. दुसरा आहे तो म्हणजे भारतीय तत्वज्ञान. बरं का, भारतीय तत्वज्ञानाबद्दल त्यांनी खूप विचारलेले प्रश्न आहेत. मग ते अंत्योदय योजना असेल किंवा एकात्म मानव दर्शन असेल, स्थानिक उदाहरणं असतील. आणि तिसरा मुद्दा आहे भावनिक बुद्धिमत्ता आणि संघर्ष. भावनिक बुद्धिमत्तेबद्दल खूप मोठा भर आहे. कसा, मी पुढे तुम्हाला सांगेन. आणि ह्या तिघांचा एकत्रीकरण करून काय होतं, आपल्याला खूप छान पद्धतीने हा पेपर समजून घेता येतो. मी पहिला मुद्दा सांगतो, तो म्हणजे तंत्रज्ञान आणि समाज, ज्याच्यामध्ये त्यांनी बघा 2 प्रश्न थेट विचारलेत. आणखी प्रश्नामध्ये आपल्याला जोडता येतं, पण थेट 2 प्रश्न विचारलेत. पहिला कुठला आहे? कृत्रिम बुद्धिमत्तेवरचा, की प्रशासनामध्ये आपण एआयचा वापर करतोय, मग एआयचा वापर करणं कितपत योग्य, त्यातून कोणते धोके संभवतात, ते कसे सोडवता येतील, हे सगळं नैतिकतेच्या दृष्टिकोनातून ते त्यांना बघायचंय. नंबर 1. एका बाजूला एफिशियन्सी येते, पण दुसऱ्या बाजूला काय होत आहे, निष्पक्षता राहते का, हे त्यांना पाहायचंय. दुसरा मुद्दा सोशल मीडिया आणि हेट स्पीच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जोपासत दुसरीकडे मात्र जो सामाजिक सलोखा आहे तो सुद्धा टिकून ठेवता आला पाहिजे. ही जबाबदारी कोणाची? तुमची, माझी, आपली सर्वांची, शासनाची का तंत्रज्ञान कंपन्यांची? याच्याबद्दल आपण मागे बरीच चर्चा केलेली सुद्धा आहे बघा. सो हे 2 मुद्दे आहेत, ऐक नाही. पुढचा मुद्दा तो म्हणजे काय, भारतीय तत्वज्ञानाबद्दलचा आणि स्वदेशी मॉडेल्सचा पहिला क्रमांक यामध्ये, तो म्हणजे अंत्योदय योजनेबद्दल, जी महात्मा गांधीजी यांची संकल्पना आहे आणि अगदी आपण गौतम बुद्धांपासून पण येऊ शकतो, ज्यांचं बोधिसत्व संकल्पना आहे ती पण अशीच आहे. सो अंत्योदय ह्या संकल्पनेबद्दल त्यांनी विचारलंय. दुसरं त्यांनी विचारलेलं आहे पाश्चात्य, ज्याच्यामध्ये बघा पाश्चात्य विचारांचा संदर्भ आहे, पण त्याच्या स्थानिकीकरणासंदर्भातच त्यांनी ऍप्लिकेशन स्वरूपात त्याला प्रश्न त्याला घेतलेला आहे. मग इथे जर बघितलं आपण अंत्योदयचा, तर शेवटच्या माणसाचा उदय आणि एकात्म मानवदर्शन याच्यावर तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारलाय. एक प्रश्न आपल्या भारतीय तत्वज्ञानावरती आहे, नैतिक विचारवंतावरती आहे. दुसरा प्रश्न त्यांनी जागतिक विचारलाय, युटिलिटेरियनिझम आणि जस्टिस या संकल्पनेबद्दल. दुसरा मुद्दा आदिवासी आणि ग्रामीण विकासासाठी स्वदेशी मॉडेल, जे आता आपण बोललो चैत्राम पवार सर यांच्याबद्दलचा हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिसरा फोकस मी जो म्हंटल तुम्हाला, भावनिक बुद्धिमत्ता, बघा बऱ्याच ठिकाणी आपला हे पाहायला मिळतं. क्रमांक 1 पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय, तो म्हणजे क्वेश्चन नंबर 1C, वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये स्वतःच्या मर्यादांची जाणीव नसण्याचे प्रशासकीय दुष्परिणाम काय होऊ शकतात, हा प्रश्न आहे. ठीक आहे, 1C मध्ये. आणि मग वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये स्वतःच्या मर्यादांची जाणीव, सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्व जाणीव होणं, हे भावनिक बुद्धिमत्तेचा जे काही घटक आहे त्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरा प्रश्न तो म्हणजे भावनावर नियंत्रणाचा, क्वेश्चन नंबर 9, की ज्याच्या अंतर्गत काय केस स्टडी विचारले त्यांनी, की ज्यामध्ये आंदोलकांनी कुटुंबाचा अपमान केल्यावर एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस यांनी वैयक्तिक राग बाजूला ठेवून कर्तव्य बजावणं हे कितपत गरजेचं आहे आणि ते कसं करता येईल. पुन्हा एकदा राग, भावना. तिसरा प्रश्न क्वेश्चन नंबर 10, जुने कर्मचारी आणि नवीन तंत्रज्ञान स्नेही अधिकारी, हाताखालीचे काम करणारी लोक बऱ्याच दिवसांपासून आहेत, जुनी आहेत, त्यांना तंत्रज्ञान हाताळता येत नाही. नवीन येणारे मात्र तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी हे लगेच टेक्नोसॅव्ही आहेत. यांच्या दरम्यानचा जो वाद आहे हा कसा दूर करायचा, हा जसा त्या प्रशासकीय कार्यसंस्कृतीचा भाग आहे तसाच हा भावनेचा सुद्धा भाग आहे. ठीक आहे, इगो आणि बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये. तर हे 3 प्रश्न आपल्या थेट भावनात्मक बुद्ध्यांक याच्याबद्दल विचारलेले आहेत. म्हणजे हे 3 असे एरियाज आहेत बघा जे आपल्याला फोकस करता येतील. पुढे सुद्धा हे कंटिन्यू राहण्याची शक्यता खूप दाट आहे. तंत्रज्ञान हे तर डॉमिनंट असणारच आहे, भावनात्मक बुद्धिमत्ता हे सुद्धा डॉमिनंट असणार, विचारवंत ज्यामध्ये आपल्याला भारतीय आणि पाश्चात्य दोन्हीही करणं आवश्यकच आहे. हे 100% पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा रिपीट होणार म्हणजे होणार, लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा. मग हे करत असताना आता आपण तयारी कशी केली पाहिजे आणि प्रश्नांची उत्तर लिहिता असताना अभ्यास कसा केला पाहिजे याचे मी तुम्हाला 2 मॉडेल देतो. ठीक आहे, या पद्धतीने बघा. पहिला आहे तो म्हणजे सेक्शन ए साठी. सेक्शन ए साठी तुम्ही DAE, डिफाईन, अप्लाय आणि एक्झाम्पल्स या पद्धतीने जाऊ शकता. डिफाईन म्हणजे कुठलाही प्रश्न तुम्ही सेक्शन ए मध्ये लिहाल ना, जरी समजा अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी बघा, हा यातला प्रश्न घेऊया आपण. समजा हा प्रश्न घ्या, मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे योग्य उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या. पहिल्यांदा काय करा, अभिवृत्ती जी आहे त्याची डिफाईन करा. ठीक आहे, त्याला डिफाईन करा.
अभिवृत्ती म्हणजे काय वगैरे तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. मग त्यानंतर सेकंड काय, त्याला अप्लाय करा. ठीक आहे, अप्लाय करा म्हणजे काय की मानवी वर्तनाला आकार देणाऱ्या अभिवृत्तीच्या 3 मुख्य घटकांचे, मग पहिल्यांदा तुम्ही जरा डिफाईन केलं की अभिवृत्ती म्हणजे काय, त्याच्या खालती काय लिहा, पुन्हा ते 3 घटक कोणते आहेत, डायग्राम काढायची, CAB मॉडेल आहे त्याचं, ते डायग्राम काढायची. डायग्राम काढल्यानंतर त्या तिन्ही घटकांना म्हणजे काय, जे काही जे आपला कॉग्निटिव्ह असेल घटक असेल, तो कॉग्निटिव्ह मध्ये आपण संज्ञानात्मक घटक म्हणतो, भावनात्मक घटक म्हणतो आणि वर्तनात्मक घटक म्हणतो. ह्या तिन्ही घटकांना काय करा, डिफाईन करा. डिफाईन म्हणजे काय, त्यांच्या व्याख्या लिहा पुढे. अर्थ सांगितल्याप्रमाणे तो झाला की पुढे काय करायचं, ह्या तिन्हीचंही आपल्याला उपयोजन करायचं. ऍप्लिकेशन, की संज्ञानात्मक घटक आपल्या वर्तनावर कसा परिणाम टाकतो, भावनात्मक घटक आपल्या निर्णयावर कसा परिणाम टाकतो आणि वर्तनावर कसा परिणाम टाकतो, हे त्याच्यामध्ये लिहा, त्याचं उपयोजन करा. आणि उपयोजन केल्यानंतर मग शेवटी काय करा, त्याचं एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल लिहा, नुसतं सांगू नका थेरी फार महत्वाची नाहीच आहे. महत्वाचं आहे तुम्ही ऍप्लिकेशन कसं करताय, आणि म्हणून त्याचे काय करा, उदाहरणं द्या. उदाहरणाच्या माध्यमातून ते सांगता येऊ शकतं. मग ते स्त्री पुरुष समानता असेल किंवा बेटी बचाव बेटी पढाव असेल, यासारख्या योजना घेऊन त्याच्याबद्दल तुम्ही उदाहरणं देऊ शकता, जातीचं उदाहरण देऊ शकता, हे सगळं करता येईल. ओके, सो ह्या पद्धतीने DAE मॉडेल राबवायचं प्रत्येक उत्तरामध्ये. कसं, याचं प्रत्यक्ष आपण उपयोजन करणार आहे. मी तुम्हाला सगळा पेपर सोडवून देणार आहे, पण टप्प्याटप्प्याने. पहिल्यांदा काय, एका सेशन मध्ये सगळं करणं शक्य नाही. या सेशनचा मुख्य हेतू हा आहे, पुढे काय तुमचे टेकअवे काय, पुढची तुमची दिशा कशी असायला पाहिजे. ठीक आहे, आणि आय होप की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असाल, हे सगळं लिहून घ्या. याच पद्धतीने पुढची तयारी तुम्हाला करायची आहे. पुढे चला, आणखी एक आहे जे केस स्टडी बद्दल आहे. बघा, केस स्टडी बद्दल मात्र तुम्ही SDA, कारण आत्ताच्या ज्या केस स्टडी आहेत मित्रांनो, या UPSCच्या केस स्टडी प्रमाणे नाही आहेत. याच्यामध्ये पॅराग्राफ मुळात छोटे आहेत, म्हणजेच काय, त्यांनी जी कॉन्टेक्स्ट दिलाय ना, तो फार छोटा दिलाय. UPSCला 2-2 पानं भरून तो कॉन्टेक्स्ट असतो. दुसरा फरक, UPSC काय करते, त्या खाली 3-4 प्रश्न विचारते. येथे यांनी फक्त एकच प्रश्न विचारलाय की तुम्ही या ठिकाणी असाल तर यामध्ये काय कराल, किंवा कोणते नैतिक मुद्दे इन्व्हॉल्ड आहे त्याच्यामध्ये, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. त्यामुळे काय आहे की इथे या सोप्या प्रकारच्या प्रश्नांना डील करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. त्यामध्ये पहिलं काय करायचं, आयडेंटिफाय करायचं की स्टेक होल्डर कोण कोण आहेत, म्हणजे काय, संबंधित घटक कोण कोण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, कोण कोण इन्व्हॉल्ड आहे. दुसरा मुद्दा मग काय करायचा, D फॉर डायलेमा, यामध्ये कोणकोणते नैतिक पेच प्रसंग इन्व्हॉल्ड आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि तिसरा तो म्हणजे ऍक्शन प्लॅन, कृती आराखडा, की तुम्ही आता याच्यावरती काय कराल आणि जे कराल ते का कराल, आणि ते जे कराल तुम्ही त्यालाच मग विचारवंतांच्या थेअरीच्या संकल्पनांच्या आधारे त्याला जोड द्यायचे की मी ह्यासाठी हे या ठिकाणी हा उपाय करेल. म्हणजेच काय, जर तुम्ही इथे एखादं उदाहरण घेतलं, समजा या ठिकाणी एखादं उदाहरण घ्या, मी तुम्हाला दाखवतो. इथे हे खालती केस स्टडीज आहेत. टोटल 12 प्रश्न आहेत बरं का, आणि 12 प्रश्नापैकी जे खालती असतात ना, तर तिथे आपल्याला केस स्टडी सुरू होतात. ठीक आहे, आता समजा हा वैयक्तिक पूर्वग्रहांचे व्यवस्थापन, हेडिंग पण दिले त्यांनी. हेडिंग देऊन आपल्याला आणखी सोपं करून दिले की अरे सिलेबस मध्ये कुठे त्याला कनेक्ट करायचंय. बघा, एका महानगरात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त ACP हे जातीय तणाव अनुभवत आहेत. एका गटाकडून एका निषेधाचे आंदोलन चालवले जात आहे. त्या गटाची विचारप्रणाली पोलीस अधिकाऱ्याला आक्रमक, आक्षेपार्ह आणि त्याच्या स्वतःच्या श्रद्धेच्या विरुद्ध वाटते आहे. आंदोलनादरम्यान त्या गटाचा एक सदस्य पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाचा पोलीस अधिकाऱ्याच्या कनिष्ठांसमोर अपमान करतो. वरील प्रकरण या पोलीस अधिकाऱ्यांचे कसे हाताळावे, वरील प्रकरण या पोलीस अधिकाऱ्याने कसे हाताळावे. बघा, आता याच्यामध्ये स्टेक होल्डर कोण कोण आहेत. सर्वात महत्वाचा तो स्वतः पोलीस आहे, पण तो पोलीस आहे याचा अर्थ पोलीस दल पण आहे. म्हणजेच पोलीस दल महाराष्ट्र शासन आहे, म्हणून पहिला स्टेक होल्डर आहे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासनाची प्रतिमा. दुसरा, महाराष्ट्र शासनाच्या खालती कोण येईल, पोलीस प्रशासन येईल. मग येईल तो अधिकारी, आणि अधिकाऱ्याच्या सोबतच कुणासमोर अपमान केलाय, त्यांच्या खालती कनिष्ठांसमोर, म्हणून इतर पोलीस दलातले जे काही कर्मचारी वगैरे आहेत ते. हे झाली एक लाईन, ज्याच्या अंतर्गत आपल्या स्टेक होल्डर कळाले. दुसरे कोण कोण आहेत, गट, जो निषेध करतोय, आंदोलन करतोय, जो त्यांचा अपमान करतोय, तो एक गट आहे. जनसमुदाय आहे, जो समाज आहे, समुदाय आहे, तर तो गट आहे. जो हितसंबंधी गट म्हणूयात आपण, तोही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. आणि तिसरा जो सदैव अस्तित्वात असतो, तो म्हणजे समाज. समाज तो गट, हितसंबंधी गट आणि पोलीस दलातले हे सगळे काही मुद्दे. आता याच्यामध्ये कुटुंब फारसे इन्व्हॉल्ड नाही. हा, कुटुंबाचा अपमान केलाय, ठीक आहे, कुटुंबाबद्दल त्यांना काहीतरी घालून पालून बोलला असेल, पण कुटुंब ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये. कुटुंब हे पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे कुटुंब हा स्टेक होल्डर नाहीये. हा, हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. मग पहिल्यांदा आपण स्टेक होल्डर सांगितला, येस. मग D, मग आता इथं काय करायचं आपल्याला की याच्यामध्ये कोणकोणते डायलेमाज आहेत. कोणता डायलेमा आहे,
की पोलीस अधिकारी पहिल्यांदा काय करू शकतो, आपल्या पदाचा वापर करून थेट त्या जमावावरती काही कारवाई करू शकतो, त्यांच्यावरती गुन्हे नोंदवू शकतो आणि त्यांना काय करू शकतो, जेलमध्ये टाकू शकतो. ठीक आहे, पण त्यांनी ते करावं का, पदाचा गैरवापर करावा का, पहिला नैतिक मुद्दा आहे. ठीक आहे. दुसरा काय आहे, की खालती कनिष्ठ कर्मचाऱ्यांसमोर त्यांनी अपमान केला, मग हा वैयक्तिक आहे. मग वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक जीवन यांना एकत्र आणावं का? वैयक्तिक जीवन, खाजगी जीवन आणि सार्वजनिक जीवन यांच्या दरम्यानला पेच प्रसंग कसा सोडवायचा मग इथे? कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, ज्याला म्हणतो आपण हितसंबंधांचा संघर्ष, तो सुद्धा याच्यामध्ये मुद्दा इन्व्हॉल्ड आहे की नाही? आता मग तिसरं येतं SDA, ए म्हणजे ऍक्शन प्लॅन, की नक्की त्याने कसं हाताळावं. वरच्या 2 मुद्दे सांगायचे आणि मग शेवटी काय करायचं, की मी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळेन. ते हाताळत असताना मग पहिल्यांदा आपण काय दाखवायचं त्यांना, की भावनिक बुद्धिमत्ता माझ्याकडे आहे. मी या प्रकरणाला कुठेही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये वैयक्तिक स्वरूपात घेणार नाही. ठीक आहे. त्याने मला काय केलं, त्या जमावाने माझ्यावरती, मी एक अधिकारी म्हणून तुम्ही समजायचे, बरोबर, त्या जमावाने माझ्यावरती काय केलं, माझ्या कुटुंबाबद्दल काही अपशब्द बोलले असतील. पण ज्या पद्धतीने गौतम बुद्ध काय म्हणतात, झाडाची फुले झाडाखाली पडतात. संपला विषय, इथंच गार. काय, झाडाची फुलं झाडाखाली पडतात, कोण म्हणतं, गौतम बुद्ध. केलं की नाही आपण कोट लगेच इथे आणलं की नाही गौतम बुद्धांना. आणि दुसरे कोण आहेत, ते म्हणजे सत्याग्रह, महात्मा गांधीजी. मग झाडाची फुलं झाडाखाली पडतात या न्यायाप्रमाणे मी या प्रकरणाला कुठेही वैयक्तिक स्वरूप धारण करू देणार नाही व त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये सत्याचा आग्रह धरण्याचा मी निष्ठेने प्रयत्न करेन. येते लक्षात? हे 2 झालं. तिसरं, आपल्या सिलेबसमध्ये कार्यसंस्कृती हा एक घटक आहे. वरचे साहेब जसे वागतात ना, तसे खालती लोक वागतात. म्हणून साहेब काय करतील, मग एसीपी म्हणून आपण काय करणार, काही नाही, आपण आपल्या पोलीस दलाला त्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ, त्यांच्याशी वार्तालाप करू, समन्वय संवाद साधू आणि त्यांना याच्यामध्ये विश्वासात घेऊन पुढील कारवाईचं नियोजन करू. येते लक्षात? हा दुसरा मुद्दा, की आपण प्रशासनाला पण इन्व्हॉल्व करून घेतलंय. कृतीमध्ये आपण तिसरा मुद्दा, आता जो गट आहे, मग गटाचे जे कोणी प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधींसोबत बैठक करणे. ही बैठक करत असताना समाजामध्ये जे काही इतर जे समाजसेवक असतील किंवा नागरिक सेवक असतील, संघटना असतील, त्यांच्या प्रतिनिधींना इन्व्हॉल्व करून घेणे आणि तो प्रश्न समजून घेऊन सामोपचाराने हाताळणे, हा माझ्या समोर पुढचा मुद्दा आहे. कळलं तुम्हाला? हे मी त्या ठिकाणी कृती करेन. पण हे सांगत असताना मी काय केलं, मी तुम्हाला सिलेबसशी जोडलं आणि थिंकरशी जोडलं आणि त्या पद्धतीने माझं उत्तर मी पुढे मांडलं. सिंपल. सो SDA ही या पद्धतीने तुम्ही प्रणाली त्या ठिकाणी जोडू शकता. गेटिंग? सो असंही आपल्याला करता येतं. याचे बरेचसे टेम्पलेट आहेत, मी तुम्हाला पुढे ते सांगेनच. ओके, चला. म्हणून तुम्हाला पुढवी या 2025 साठीचा, नाही आता 25 झालं, आता 60 आहे की नाही, 26 आणि 27 यासाठीचा रोडमॅप काय, सगळ्यात महत्वाचं पहिलं, स्थानिक उदाहरणांची एक बँक तयार करायला लागा. आपल्या महाराष्ट्रात जे जे घडतंय, भारतात जे जे घडतंय, चालू घडामोडीशी संपूर्णपणे याला जोड द्या. मायक्रो कॉन्सेप्ट वरती भर द्या. सगळ्या छोट्या 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 कॉन्सेप्ट या मुखोद्गत असल्या पाहिजे. वेळ पुरत नाही, ब्रॅव्हिटी येत नाही त्याशिवाय. आणि त्याचबरोबर DAE आणि SDA या दोन्ही पद्धतींचा वापर करा. निश्चितपणे तुम्हाला मित्रांनो यश याच्यामध्ये मिळेल. शेवटी काय, द ऑफिसर कडून नेहमी शुभेच्छा आहेत. या येणाऱ्या राज्यसेवेमध्ये आता ज्यांनी परीक्षा दिली त्यांना सुद्धा, पुढे जे परीक्षा देतील त्यांना सुद्धा नेहमीच आमचा सपोर्ट राहिलेला आहे. मागच्या जर आपण बघितलं तर 2022 मध्ये जेव्हा हा पॅटर्न आला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचा लगेच तो पॅटर्न बदलला आणि त्यामुळे त्या काळामध्ये सुद्धा जे विद्यार्थी टिकून राहिले, या सर्व विद्यार्थ्यांसोबत आपण राहून त्यांना मार्गदर्शन करत करत आज इथपर्यंत आणलेलं आहे. आणि आज हे विद्यार्थी अतिशय आत्मविश्वासाने हा पेपर देत आहेत आणि त्यांनी या पेपरमध्ये निश्चितपणे खूप चांगली कामगिरी बजावून यश सुद्धा ते संपादन करतील. मित्रांनो, याच पद्धतीने एथिक्स असेल, एसे असेल, या सगळ्या पेपर्सचं आपण विश्लेषण करतोय. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने, जर कुठल्याही पद्धतीने तुम्हाला काही अडचण आली तर भेटा, चर्चा करा. कारण एथिक्सचा हा जो विषय आहे हा फक्त पायरेटेड मटेरियल बघून, पायरेटेड मटेरियल वाचून समजत नाही. जोपर्यंत तुम्ही त्याची चर्चा करत नाही, जोपर्यंत तुम्ही या क्षेत्रातल्या एखाद्या जुन्या व्यक्तीकडून काही तुम्हाला मार्गदर्शन मिळत नाही, तुमची दिशा योग्य आहे का नाही हे तपासत नाही, तोपर्यंत त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे न्याय देता येत नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली एथिक्स मध्ये, भेटा. नोट्स असतील, आपलं पुस्तक लवकरच येते, पुस्तक असेल किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. ह्याचे एक एक प्रश्न आपण घेऊन त्याची सिरीज आपण लवकरच घेऊन येतोय. त्या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला सगळे प्रश्न त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या आगामी सर्व परीक्षांकरता भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like,
share, and subscribe our channel. The Officer, your personal mentor.